त्याशिवाय या महाराष्ट्राला पुन्हा सुखाचे दिवस येणार नाही. काही लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. आता अचानक बहिणी सरकारच्या लाडक्या झालेल्या आहेत. कालपर्यंत तुम्ही आमच्या लाडक्या नव्हतात. म्हणजे आम्ही आमच्या बहिणींनी भाऊबीज करतो, रक्षाबंधन करतो, आहेर देतो, काळजी घेतो. पण निवडणुका आल्या आणि एकदम लाडकी बहीण, लाडक्या बहिणीची किंमत काय तर महिन्याला फक्त 1500. त्यांना काय वाटलं 1500 रुपयात आमच्या लाडक्या बहिणींना फितवू शकतात का? 1500 रुपये घ्यायचे, सरकारचे पैसे आहेत, त्यांच्या खिशातले नाहीत. तुमच्या आमच्या करातले पैसे आहेत, आम्ही टॅक्स भरतो. हे मिंदेच्या घरचे पैसे नाहीत, फडणवीसच्या घरचे पैसे नाहीत, अजित पवार उपकार करत नाही. 1500 तुम्हारा कोट हमारा. आणि एक सांगतो, हे 1500 रुपये 2 महिन्याने आमचं सरकार येईल तेव्हा 1500चे आम्ही 3000 करू. लाडक्या बहिणींची काळजी कशी घ्यायची आम्हाला माहिती आहे. पण लाडके भाऊ सुद्धा आहेत. लाडक्या भावांचा विचार केला पाहिजे. बेरोजगार आहेत, लाडके आईबाप आहेत, लाडका शेतकरी आहे. अरे अख्खा महाराष्ट्र लाडका आहे. हे राज्य आमचं आहे, या राज्यातली जनता आमची आहे. तुम्ही पाहता मला मत कोण देतील, मी मतं कशी विकत घेईन. 50-50 कोटीला आमदार विकत घेतले आणि लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये. नरेंद्र मोदी तर 15 लाख रुपये देणार म्हणाले होते प्रत्येकाच्या खात्यात. या 15 लाखाचे 1500 कसे झाले ते त्याला विचारा भाजपवाल्यांना. यांना 50 कोटी, खासदारांना 100 कोटी आणि बहिणीला 1500 रुपये. हे 2 महिन्याचे खेळ आहेत. या आजपासून 3ऱ्या महिन्यामध्ये या मिंदेचं सरकार महाराष्ट्रात नसेल आणि संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं असेल. गणपती उत्सव सुरू आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. काल नरेंद्र मोदी, आपण चित्र पाहिलं असेल, दिल्लीमध्ये आरती करताना